नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आणखीन एक गाव, हा सोलापूर, माफ करा, हा एडशी लातूर म्हणजे टेंभुर्णीपर्यंत जाणारा राज्य रस्ता आहे. बरेच काळ या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. तर या रस्त्यावरचं एक मोठं गाव आहे, ढोकी नावाचं मोठं गाव आहे. इथे बघा, हे सगळे लोक तुम्हाला बसलेले दिसतील. कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅनर लावू नये, नोट, आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकावर बहिष्कार राहील, प्रवेश बंदी, चुलीत गेले काय चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यास गावात प्रवेश नाही. मोठं गाव आहे. किती लोकसंख्या आहे गावाची? 25,000 लोकसंख्येचं हे गाव आहे. नमस्कार. आणि हा जो आहे हा राज्य रस्ता आहे, हा डोकी, आणि इथून हा जातो लातूर टेंभुर्णीकडे. पण चुलीत गेले नेते, सगळे नेत्यांना चुलीत घालून कसं चालायचं? आता जोपर्यंत आता चुलीत गेले हा शब्द जो आहे तो सध्याची परिस्थिती जर बघितली तर प्रत्येक मराठा समाजाला असं वाटायलंय की जर त्यांची घरची परिस्थिती इतक्या खालच्या थराला आली की त्यांच्या चुलीत लाकूड सुद्धा घालता येईना, मग ह्या ठिकाणी नेत्याला घालून काय करायचं? नेत्याला मानून अगर त्या ठिकाणी नेत्याला, मराठ्याचे इतके मोठे नेते आहेत, यांना जर आम्ही इतक्या मोठ्या नेत्यांना राग जो आहे तो मुळात मराठा समाजाचेच नेत्यावर 100%. कारण का आतापर्यंत सत्ताधीश म्हणून सगळ्यात मोठ्या प्रमाणात मराठा नेते आहेत आणि मराठा नेते असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं की आतापर्यंत नेतृत्व तुम्ही आमचं करताव. जर आमचं नेतृत्व करत असताना तुमचा शासनाचा एक किंवा शासनाचा तुम्ही भाग आहोत आणि शासनाची एक असं आहे की प्रत्येक समाजामधला प्रत्येक घटक या ठिकाणी सुखी झाला पाहिजे, प्रत्येक घटकाला या ठिकाणी रोजीरोटी मिळाली पाहिजे. जर इतका मोठा समाज असेल आणि या समाजाला 90-95% घेऊनही जर शिक्षणामधून जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आमची परिस्थिती कशी सुधारणार? आणि या परिस्थितीला सुधारण्यासाठी आमचं मत एवढंच आहे की बाबा 95% घेऊन जर आम्हाला शेती करावी लागत असेल तर सरकारनं आम्हाला एवढीच मागणी आहे की तुम्ही सक्तीचं शिक्षण जे आम्हाला द्यायला त्या शिक्षणापासून आम्हाला मुक्त करा. जर त्या शिक्षणाचाच पुढे फायदा नसेल तर ती शिकून या ठिकाणी आम्हाला जर नोकऱ्या भेटत नसतील, उद्योगधंद्यामध्ये आम्हाला समावेश होत नसेल, नोकरीमध्ये जर मराठ्याचं प्रमाण बघितलं तर या ठिकाणी मराठ्याचं प्रमाण किती टक्के आहे याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. बुद्धिमत्तेला या ठिकाणी आपणच सांगता किंवा बुद्धिवंताला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर बुद्धिवंताला न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी मग अशा स्वरूपाची वाक्य जे आले चुलीतला नेते, हे वाक्य कुठे? याचा अर्थ काय? ही आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा, काय हो? याचा अर्थ काय? स्वतःच विचार करावा आणि ते स्वतःच्या विचार करूनच ते ठरवावं आपण जायचं का नाही जायचं. आणि जर आले तर येऊ देणार नाहीत, काय करणार? अडवणार आम्ही त्यांना इथेच. तुम्ही काय पहारा देऊन? नाही, मी एकटा थोडीच आहे, सगळे कित्येक आहेत. मी असं कुणी असतील आणि त्यावेळेस तुम्ही या बाजूला बसणार, ह्या बाजूला बसणार. आम्ही इथून अडवणार नाही, फक्त गावात प्रवेश नाही करायचा. काही केलं गावात नाही. पण आता तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मराठा आहेत. काल त्यांनी आपल्या पायातली चप्पल काढली, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे ना. 40 दिवस झालं, आम्ही 30 दिवस सरकारने दिले होते. सरकारने 30 दिवसाचा अवधी मागितला तरी या ठिकाणी जरांगे पाटलाच्या माध्यमातून 40 दिवस दिले. जर समजा 40 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकला नाहीत तर आता पाया पडून अगर हे करून 40 दिवसामध्ये कुठली भूमिका तुम्ही पार पाडली हे प्रथम या ठिकाणी सध्या विश्वास नाही. कारण सध्या विश्वास नाही, शासनाच्या कारकिर्दीवर विश्वासच नाही. मुख्यमंत्र्यावर शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो, खोट्या शब्द घ्यायलेत ना, खोट्या शब्द काय लागलेत. 40 दिवस सांगितलं, 30 दिवस मागितले, 30च्या ऐवजी 40 दिवस दिले. 40 दिवसात बी काही करू शकले नाहीत. मग आता काय करणार आहेत की करूनच दाखवा शेवटी. सगळं करून तुम्ही या थोडं पुढं. मला फार आश्चर्य वाटलं की मी बऱ्याच गावामध्ये मध्यम वयीन आणि त्याहीपेक्षा अधिकच्या वयाची लोक मला दिसले. मला असं वाटलं होतं की तरुण मुलं तुम्ही जास्त आहेत. बरोबर आहे की नाही? मग छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहिली. ह्याच्या अगोदर किती जणांनी शपथ वाहिली छत्रपती शिवाजी महाराजाच्या, तरी तिने आरक्षण अशा प्रत्येक जणांनाच वाहिल्या ना. प्रत्येक जण महाराजाचं नाव घेऊनच इलेक्शन मध्ये जरा बघतीलच मुख्यमंत्री आता. प्रत्येक जणाचे प्रत्येक वेळेस त्यांनी ह्याची दक्षता घेतली पाहिजे सर. आता करायचं काय? ही अशी भाषा, नेत्याच गावात प्रवेश नाही, आपली मान मर्यादा. कोणत्याही राजकीय पक्षाला कोणालाच येऊ द्यायचं, कोणालाच येऊ द्यायचं नाही सर. त्यांनी फक्त रोडवून जायचं, गावात त्यांनी यायचं नाही, गावात त्यांना. आणि गावातले जे राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यांनी काय करायचं? त्यांनी त्यांचा संपर्क याच्या बाहेर ठेवायचा. रोडच्या बाहेर
संपर्क ठेवायचे त्यांनी इथं गावात यायचं नाही. पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आहेत ती गावात आहेत ना, ती गावातले आहेत, त्यांना कुठं बाहेर लावतो. आपण कुणाला हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेले आहेत आधी. हो, अगोदर मराठा आरक्षण हा. आणि नंतर पक्ष. अजून कोण आहे राजकीय पक्षाचं? आणखी कुणी आहे का राजकीय पक्षाचं इथं? हां बोला, तुमचं पूर्ण नाव सांगा. मी नासिर शेख, एक मुस्लिम संघाचा मी एक तुमचाही कार्यकर्ता आहे. पाठिंबा द्या ना. माझा पाठिंबा मराठा समाजा पहिल्यापासूूनच आहे. आहे. अगदी मी पहिल्या मनापासून सांगतो की ठीक आहे. मराठा समाजानं आरक्षण मिळणं हा नाही, तो अत्यंत दिसलाय गरजेचं आहे. अनेक ठिकाणी गरजेचं मला आहे. तो दिसलाय. पण मला हे नाही कळलं, आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मुख्यमंत्री असं म्हणतात की जर इतर समाज जरा नाराज होतील जर आपण असं काही करायला गेलो तर, आणि ते कायद्याच्या चौकटीवर टिकणार नाहीये. नाही जी ठरलंय ते इथं द्यावं लागेल. हं? जी ठरलंय ते इथं जे द्यावं ठरलंय लागेल. ते द्यावं लागेल. हो, मराठ्याला ठरलेलं ते इथं द्यावं लागेल. पहिलं आहे ते. तुम्हाला माहिती असलेलं काय ठरलेलं आहे मराठा समाजासाठी? का ठरलंय? आरक्षण द्यावंच लागतंय. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. हा बोलले की सगळे नेते सगळे तुम्ही आमचे. बोलायला नाही सगळे- यांच्या मागच आम्ही येतो. अच्छा, थांबूया आपण. हे मोठं गाव आहे, मोठ्या गावातलं हे दृश्य, आणि बऱ्याच गावामध्ये आपण जाऊया. लोक काय म्हणतायत, काय पद्धतीचा विचार करतायत, ते जरा राज्यकर्त्यासमोर गेलं तर या प्रश्नाची उकल होण्याच्या दृष्टीनंही त्यांना काहीतरी गोष्टी लक्षात येतील. परंतु भावना मात्र तीव्र आहेत, आणि मुख्यत्वे आत्तापर्यंतचे जे सत्ताधारी होते त्यांच्याबद्दलच तीव्र आहे. असंच आहे ना? सर्वांबद्दल आहे. सर्व म्हणजे सगळ्या राजकीय पक्ष. सर्व राजकीय पक्ष, भाजपा, कुणी असो, श्री उद्धव ठाकरे, कुणी असो, देवेंद्र कुणी फडणवीस. कुणी कुणी असो. काल ते उद्धव ठाकरे साहेब म्हणाले मी देणार आहे म्हणून आले. मग द्या ना. कुणी अडवलंय? आतापर्यंत काय कुणी अडवलंय? द्या ना. मग आम्ही गेला नाही. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना मराठा आरक्षण. ते आज बोलत आहेत एक विरोधकाची भूमिका म्हणून. आता या मुद्द्यावरती आपण थांबूया. अनेक गावात आपण जाणार आहोत. एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी म्हटल्यानंतर सुद्धा जो राजकीय नेत्याविषयीचा अविश्वास आहे तो लोकांच्या बोलण्यातनं मला सतत दिसतो आहे. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, ढोकी तालुका आणि जिल्हा धाराशिव. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.